भूकंपाचे धक्के ओबीसींनाच, माजी खासदार हरिभाऊ राठोड. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री छगन भुजबळ आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वारंवार सांगत होते की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. परंतु 54 लाख नोंदी सापडल्याचे जरांगे पाटील सांगत आहेत आणि 2 दिवसात नोंदी सापडलेल्या व्यक्तींना कुणबी असल्याचे दाखले देण्याकरिता सरकारवर प्रचंड दबाव आणत आहे आणि सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव टाकत आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की मराठा समाजातील हे सर्व बांधव कुणबी म्हणून ओबीसीच्या 19% आरक्षणाला भूकंपासारखे धक्के देणार, अर्थात ओबीसी मधील कमजोर जाती आणि 12 बलुतेदार यांच्या आरक्षणावर हे डल्ला मारणार आणि ओबीसींवर अन्याय करणार. माझी विनंती आहे मंत्री छगन भुजबळ यांना की त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा सरकारमध्ये राहून ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे वक्तव्य करू नये. यातून भुजबळ यांची दुटप्पी भूमिका लोकांसमोर उघड होत आहे असा टोला माजी खासदार आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी लगावला. माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की मराठ्यांना आरक्षण देताना आम्ही ओबीसीला मुळीच धक्का लावणार नाही. परंतु आता 52 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांना जरांगे पाटील सांगतात की ताबडतोब 2 दिवसात त्यांना ओबीसी सर्टिफिकेट द्या आणि याचा अर्थ आता प्रचंड हा तर भूकंपाचाच धक्का म्हणावा लागेल आणि म्हणून हा 19% मध्ये येऊन पडतील आणि सगळे जे मायनर ओबीसी आहे ज्याला आपण 12 बलुतेदार म्हणतो त्यांच्या आरक्षणावर गदा आहे एक प्रकारचं. तर अशा पद्धतीत जर मी वारंवार म्हणतो की वाढत्या आयोगाप्रमाणे आपल्याला 27% आरक्षण आपल्याला 38% करता येईल आणि त्यामध्ये त्यांना वेगळं आरक्षण कुणबी मराठा आणि लेवा पाटील पाटीदार यांना देता येईल. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये.
भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील धार्मिक स्थळांवर 24 तास नजर. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी ठिकठिकाणी जोरदार तयारी सुरू असताना ठाणे पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या आदेशाने शहरातील संवेदनशील व महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर ठाणे पोलिसांची 24 तास नजर ठेवली आहे. शहरात ठिकठिकाणी कडक बंदोबस्त सुरू असून पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांची यादीही तयार केली जात आहे. त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन, मराठा आरक्षण आणि राज्यात येऊ घातलेले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गुन्हेगारी कारवायांवर लक्ष ठेवण्याचे आदेश गृह मंत्रालयाने पोलिसांना दिले आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी विशेष गस्त घालण्याचे काम सुरू केले आहे. संवेदनशील ठिकाणांसह इतर महत्त्वाचे नाके, चौक, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, हॉटेल तसेच लॉज इत्यादी भागात 17 जानेवारीपासूनच नाकाबंदी तपासणी सुरू केली आहे. रेकॉर्डवरील आरोपींचीही माहिती घेतली जात आहे. ठाण्यात भव्य रामायण महोत्सवाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. विविध कार्यक्रमातून रामनामाचा जागर, श्रीराम जीवन दर्शन घडवणारी आकर्षक रांगोळी, 1528 ते 2024 पर्यंतच्या श्रीराममुक्ती अभियानाची चित्र प्रदर्शनी, शाळेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा. अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा या ऐतिहासिक मंगल सोहळ्याची अनुभूती ठाणेकरांना देण्यासाठी सृजन संपदाच्या माध्यमातून माजी खासदार, ICCRचे अध्यक्ष रामभाऊ म्हाळगी, प्रबोधिनीचे उपाध्यक्ष, भाजपचे राष्ट्रीय नेते डॉक्टर विनय सहस्रबुद्धे आणि प्रदेश भाजपा प्रवक्ते रामभाऊ म्हाळगी, प्रबोधिनीचे सदस्य सुजय पत्की यांनी 3 ठेवलेल्या दिवसीय भव्य रामायण महोत्सवाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. गावदेवी मैदानात शनिवारी दिनांक 20 जानेवारी ते सोमवार दिनांक 22 जानेवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवात रांगोळीच्या माध्यमातून संपूर्ण रामायणाचे दर्शन घडवण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय नेते डॉक्टर विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले उपस्थित होते. तर कार्यक्रमाला भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यांनी रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन करून त्या रांगोळीचं अवलोकन करून आता या चित्र प्रदर्शनाचं अवलोकन करून विकसित भारत संकल्प यात्रेची सांगता. विकसित भारत संकल्प यात्रेचा 1 लाखाहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली 28 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेची सांगता आज 18 जानेवारी 2024 दिवा शहरात झाली. गेल्या 3 महिन्यात ठाणे शहरातील विविध 74 ठिकाणी आयोजित केलेल्या या यात्रेचा लाभ 1 लाखाहून अधिक नागरिकांनी घेतला आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून PM उज्ज्वला, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड नोंदणी व अपग्रेडेशन, PM स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, अर्बन ई-बस अशा विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांनी घेतली असून त्याबाबतची नोंदणी करण्यात आली आहे. ठाणे शहरात विविध 74 ठिकाणी झालेल्या विकसित संकल्प
या भारत यात्रेस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्यासह महापालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दिवा विभागात 2 ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवा रेल्वे स्टेशन, गावदेवी मैदानासमोरील मंदिर तसेच BSUP बिल्डिंग मैदान, पडलेगाव या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेची सांगता आज करण्यात आली. यावेळी राज्यसभा गोवा प्रदेश खासदार सदानंद तनावडे, महापालिकेचे आयुक्त GG गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे, समन्वयक अधिकारी आधार कुलकर्णी, प्रकल्प अधिकारी डॉक्टर समीर शहा, कार्यालयीन अधीक्षक भालचंद्र घुगे उपस्थित होते.